वळूयात पुढच्या आपल्या गोल्डन रूलकडे. नंबर 3. तिसरा जो नियम आहे तो आहे लोक पुरुष साम्य सिद्धांत. लोक म्हणजे काय की पूर्ण सृष्टी, आणि पुरुष आपण स्वतः ह्युमन बिईंग जो आहे तर सृष्टीमधले जितके लोक आहेत आपण तसं एक समजूयात. आणि साम्य म्हणजे यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, की जसं सृष्टीमध्ये आहे तसंच आपलं शरीर आहे, त्याचं अगदी छोट्या रूपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये आपण आहोत. की जसं की बाहेर वारा आहे, सूर्य चंद्र हे आहे, तर आयुर्वेदानुसार तसं आपण वात पित्त कफ जे आपण म्हणतो की तशाच यांनी आपल्या शरीरात पण होतं. बाहेरच्या ऋतूंचा आपल्या याच्यावर परिणाम होतो, म्हणून आयुर्वेदामध्ये दिनचर्या दिली आणि ऋतुचर्या पण दिलेली आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपण काय काय चेंजेस करायचे आपल्या खाण्यामध्ये, आपल्या विहारामध्ये, सगळ्या याच्यात आपण काय फरक करायला पाहिजे हे म्हणून तर दिलेलं आहे. दुसरं जे आयुर्वेदामध्ये आपण म्हणतो की औषधांचं कलेक्शन असतं, की औषधं केव्हा आपण तोडायला हवी, केव्हा संग्रहित करायला हवी, त्याचा पण ऋतू दिलेला आहे. अनेक गोष्टींसाठी आपण नक्षत्र मुहूर्त बघतो, जसं की आपण सुवर्णप्राशन संस्कार करतो तर त्याच्यामध्ये पुष्य नक्षत्र आपण म्हणतो. म्हणजे एरवीच्या दिवसात पण ते चांगलंच आहे, पण त्याचा अजून आपल्याला फायदा मिळू दे म्हणून आपण ह्या सगळ्याचा विचार करतो. आणि आपल्यावर खूप एक परिणाम त्याचा होत असतो. मॅडम पण अजून सांगतील आणि आपण पण अजून काही उदाहरणांनी पण ही गोष्ट बघूया. येस, मी नेहमी पेशंटला सांगत असलेले एक उदाहरण जे आहे ते अत्यंबू पान या संदर्भात मी लोकपुरुष साम्य सिद्धांत समजावून सांगत असते. म्हणजे एखादं झाड आहे पहा, आणि त्या झाडाला तुम्ही इंडोर ठेवलेलं आहे, दिवसभर घरात आहे ते झाड, त्याला उजेड लागत नाही, ऊन लागत नाही, हवा लागत नाही, आणि तुम्ही त्याला पाणी घालत राहता, तेव्हा ते झाड सडून जाईल की आणखी तरारून येईल. तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की काय होईल एखाद्या झाडाला जर असं केलं. तसंच तुमच्या बाबतीत आहे. तुम्ही दिवसभर इंडोर आहात, तुम्ही ऑफिसमधून घरात, घरातून ऑफिसमध्ये एवढंच जाता येतात, तुम्हाला ऊन लागत नाही, उजेड लागत नाही, हवा लागत नाही, आणि तुम्ही कोणीतरी सांगितलंय म्हणून भरपूर पाणी पित राहता. जशी दलदल किंवा जसा चिखल झाडाच्या मुळाशी तयार होतो तसाच तुमच्या शरीरात तयार होतो अत्यंबू पानामुळे. आणि मग सूज येणं, त्वचा विकार होणं, जडपणा येणं, वजन वाढणं आणि एक प्रकारचा थुलथुलीतपणा येतो. आतमध्ये सडण्याचीच प्रक्रिया होते. जशी झाडाची मुळं अतिरिक्त पाण्याने सडतात तशीच प्रक्रिया तुमच्या शरीरात होते. हा आहे लोकपुरुष साम्य सिद्धांत, जो तुम्ही बाहेरच्या उदाहरणानं, सृष्टीतल्या उदाहरणानं तुमच्या व्यक्तिगत जीवनात समजावून घेऊ शकता. असंच आणखी एक उदाहरण मला आठवतंय की आता कॅलिफोर्नियामध्ये वणवा लागला होता बघा. किती असते ठिणगी वणव्याची, अगदी एकच सूक्ष्म ठिणगी असते, पण ती कशामुळे पसरते तर जोराचा वारा असतो, जो वारा कंट्रोल होत नाही. तसंच आपल्या शरीरात पण आहे की कुठेतरी थोडंसं पित्त तयार झालेलं आहे, आणि जेव्हा वात वाढतो तेव्हा तो वात सगळ्या शरीरात त्या पित्ताला पसरवून देतो, आणि मग शरीरात खूप नुकसान होतं, खूप झीज होते. आणि बरेचदा लक्ष फक्त उष्णतेकडे दिलं जातं, म्हणजे उष्णता कमी करणारे उपाय केले जातात, पण खरं तर गरज असते वात नियंत्रित करण्याची. म्हणजे हे पण आपण लोकपुरुष साम्य सिद्धांतामधून समजावून घेऊ शकतो. अशी बरीच उदाहरणं आहेत, कारण आपलं शरीर पांचभौतिक आहे आणि सृष्टी सुद्धा पांचभौतिक आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगत असते की निरीक्षण फार सूक्ष्म केलेलं आहे, हेच आणि आयुर्वेदाचं सामर्थ्य आहे. तर असं निरीक्षण आपण पण सृष्टीविषयी, आपल्या शरीराविषयी निरीक्षण करणं, चिंतन करणं आणि त्याचं कृतीत रूपांतर करणं हे खूप महत्वाचं आहे, आणि तेच आयुर्वेदाला अपेक्षित आहे स्वस्थ राहण्यासाठी. तर हा लोकपुरुष साम्य सिद्धांत खूप इंटरेस्टिंग विषय आहे. तुम्ही पण अशी काही साम्य स्थळं शोधू शकता की सृष्टीत कसं होतंय तसं आपल्या शरीरात परिवर्तन होतंय की नाही, ऋतूंमध्ये जसे बदल होत आहेत तसे आपल्या शरीरात होत आहेत की नाही, कारण ते अपरिहार्य आहेत. तुम्ही कितीही ताकदवान असलात तरी निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही, आणि हे सांगणारा सिद्धांत आहे लोकपुरुष साम्य सिद्धांत. याला आपण खूप सोपं आपण अडॉप्ट पण करू शकतो. तुम्हाला फक्त एवढंच बघायचंय की कसं एक जो आपण म्हणतो की सूर्योदय आहे, सूर्यास्त आहे, कसं जातंय, नेचर कसं फॉलो करताय, म्हणजे जे आपण पशु पक्षी प्राणी हे कसं करतायत, स्पेशली वाईल्ड लाईफ मध्ये. पेट्स नाही, पेट्सला काय होतंय, आपल्या घरचा कुत्रा आणि त्याचं आपली दिनचर्या खराब आणि त्याची पण खराब. म्हणजे बघा, जे डॉक्टर्स आहे ते पेट्ससाठी आहे, वाईल्ड लाईफ साठी डॉक्टर्स नाहीये, त्यांना गरज नाहीये. सूर्यास्त झाला की खाणं पिणं सगळं बंद. इव्हन त्यांना भूक नसताना त्यांच्यासोबत दिवसभरात पण तुम्ही काही ठेवा, ते खात नाही. पण आपण असं असतो की टेस्ट महत्वाची असते, गोष्टी आवडतात, चवीसाठी बरेचदा खाल्ल्या जातं, पण हे निसर्गात नाही, आणि त्याच्यामुळे ते जास्त स्वस्थ आहे. तर आपण ते एक बघावं. दुसरं एकदम सिम्प्लिफाय कसं करायचं, की सगळ्यात महत्वाचा जो आयुर्वेदाचा की ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत. अगदी ब्राह्म मुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी तरी उठा. तेवढा एक नियम तरी फॉलो करूयात. भूक लागल्याशिवाय खायचं नाहीये, तहान लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाहीये, ज्युसेस नाही, स्मूदी नाही, काही घ्यायचं नाही, गरज नाहीये. आणि कुठली तरी रेग्युलर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी, प्राणायाम असू दे, योग असू दे, चालणं असू दे, जे तुम्हाला छान वाटतं, जे झेपतं, छान सूट होतं, तुम्ही काही पण करा. योगासनांवर मी जास्त भर देईल, हे सुरू करूया.
आणि जे जेवणाची वेळ आहे खूप पित्त महत्वाचं. काळामध्ये, हो कारण आज मेजॉरिटी लोक जे त्यांचं लंच घेत आहे ते 1:30-2 वाजताची वेळ आहे. ऑफिसेसमध्ये हीच बरोबर. वेळ दिलेली आहे, पण जो वेळ दिलेला आहे 10 ते 2 ही विंडो आहे बरोबर आपल्यासाठी. पण आपण जर लवकर जेवलो 10, 10:30, 11 पर्यंत, तर पुढचे 3 तास त्याला छान पचायला पण मिळणार आहे. जे आपण 1:30 वाजता 2 वाजता जेवू आपण खाल्लं पित्त काळामध्ये, पचवणार कोण? बरोबर आहे. आणि मग लगेच पुन्हा संध्याकाळचा नाश्ता, चहा पाणी, जेवण मग उशिरा, मग सगळंच. तर म्हणून प्रयत्न याचा करा आणि नाश्ता हलका करा. करायचा जर झालं तर, तसं आयुर्वेदामध्ये नाश्ता हा ब्रेकफास्ट हा कन्सेप्ट नाहीये. ज्यांना शक्य आहे व्यवस्थित जेवा, सकाळी लवकर जेवून बाहेर पडा. तेही शक्य नसेल, ऑफिसला जायचंय, हलका नाश्ता घ्या. तिथे जसाही तुमचा लंच टाइम सुरू होईल तिथे लवकर जेवा आणि संध्याकाळी जरूर सूर्यास्तापर्यंत 6, 6:30, 7 मॅक्सिमम जेवण करायचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये लोक म्हणतात आम्ही खूप बिझी आहोत, घरीच पोहोचत नाहीये. पण अशी किती लोक आहेत? तुम्ही जर विचार केला, मी म्हणेल 30 ते 40% लोक असे आहेत. कितीतरी लोकांचं वर्क फ्रॉम होम आहे, ज्यांना बरोबर. आरामात मॅनेज आहे. म्हणजे आपण 7 वाजता बसून नाश्ता करतो, काहीतरी स्नॅक्स खातो आणि मग रात्री 9-10 वाजता जेवतो. जेवण असं करतो. कितीतरी मोठा ग्रुप आहे. किंवा स्टुडंट्स आहेत, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की जेवावं. किंवा माझ्याकडे बघा पेशंट्स असे आहेत की जे बरेचसे बिझनेसमॅन आहेत, स्वतःच्या शोरूम्स आहे. पहिले असं व्हायचं 10 वाजता शॉप बंद होणार, 10:30-11ला घरी जाणार, मग जेवण करणार, मग 12-1ला झोपणार, 9 वाजेपर्यंत सकाळी झोपणार. सगळंच उलट चालतंय. मी त्यांना फक्त एक गोष्ट सांगितली की कसंही करा, तुमच्या घरातून डब्बा तुमच्या शॉपमध्ये पोहोचायला पाहिजे. ज्यांची दुकानं जवळ आहे घरी जाऊन खा. तुम्ही 2 जण असाल शॉपमध्ये, 1 जण घरी जा जेवण करून या. किंवा मग तुमचा डब्बा बोलवा, तुम्ही तिथे खा 15 मिनिटं वेळ काढून. आणि बऱ्याच जणांनी असा अनुभव घेतला, आता घरी जातात 7 वाजता जेवून घेतात, ते त्यांच्या दुकानातच जेवतात, 10 वाजता घरी जातात, फ्रेश झालं झोपू शकतात. सकाळी पुन्हा लवकर सुरू होतं. आम्हाला औषधांवर फारशी डिपेंडन्सी आलीच नाही. म्हणजे इतकं सोप्या गोष्टी आहेत ना ह्या, की फक्त थोडासा विश्वास ठेवा किंवा अवेअरनेस आपण ठेवून जर केलं तर सोपं होतं. आणि आपण जर कारणच दिले की अरे ऑफिसच आहे, ठीक आहे ऑफिस आहे असं समजून जरी चाललं, तुमचे शनिवार रविवारचे 2 दिवस सुट्टीच्या दिवशीच, कधी एखाद दिवस तुमच्याच्यानी मॅनेज होईल, आठवड्यातून 3 दिवस तरी करूयात. म्हणजे होत नाही म्हणून रोजच टाळलं. आता कसं होतं, सोमवार ते शुक्रवार होत नाही आणि शनिवार रविवार आम्ही बाहेर असतो, बाहेरचं खातोय, मग तेव्हाही होत नाही, तेव्हा तर अजून भडीमार असतो. आता तर सुट्टी आहे, इतकं आम्ही आठवडाभर काम केलं, मग आता तर पण थोडीशी सुट्टी मला असं वाटतं या पाचन क्रियेला पण द्यायला हवी. अगदी बरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश किंवा तात्पर्य हेच आहे की निसर्गाशी अलाइनमेंट खूप महत्वाची आहे. निसर्गाने जे क्लॉक दिलेलं आहे शरीरात सेट करून, बायोलॉजिकल क्लॉक, त्याचं ऐकणं खूप महत्वाचं आहे. ते जर ऐकलं तर या सगळ्या क्रिया शक्य आहेत. माझे बरेच पेशंट्स आहेत, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करणारे आहेत, पण त्यांना एकदा जर कळलं की रात्री भोजन नको आहे, त्याने आपल्याला त्रास होतोय, तर ते कसंही करून मॅनेज करतात. ते मॅनेज करण्यासाठी आधी ऍक्सेप्टन्स हवा, अवेअरनेस हवा, पुढचं आपोआप होतं, हे अगदी नक्की. तर हा झाला लोकपुरुष साम्य सिद्धांत. म्हणजे जशी सृष्टी चालणार आहे तसंच आपल्या शरीरात बदल होणार आहेत, ते समजून घेऊन त्यानुसार आपण केलेले जीवनशैलीतले बदल खूप महत्वाचे आहेत. आयुर्वेदात ना ग्राम्य आहार असं एक सांगितलंय. म्हणजे जेव्हापासून माणूस शहरीकरण झालं, आणखी वाढलं, यंत्रयुग आलं, मग नाईट शिफ्ट सुरू झाल्या, मग माणूस एक मशीन सारखं काम करायला लागला, फक्त प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं, फक्त पैसा कमवणं. जेव्हापासून हा दृष्टिकोन बदलला तेव्हापासून माणसाचं स्वास्थ्य पण बिघडलं. जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ राहाल, जेवढं निसर्ग नियमांशी बांधील राहाल, तेवढं स्वस्थ राहणार आहे, हे नक्की. आणि आपण नुसतं म्हणत असतो हेल्थ इज द बिगेस्ट वेल्थ किंवा आरोग्य हीच खरी धनसंपदा, पण ते खरंच आचरणात आणायचं असेल तर अशा सूत्रांवर विचार करणं आणि त्याचं कृतीत रूपांतर करणं खूपच महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपण प्रकृती बदलू शकत नाही, त्याची जी प्रकृती किंवा त्या प्रकृतीची काही जे काही विशेष काही जे आपल्याला दिलेलं आहे गुणदोष, त्यांना आपण नाही बदलू शकणार, पण विकृतीला आपण खूपच छान डील करू शकतो. बरोबर. म्हणजे प्रकृतीमध्ये पण बॅलन्स राहील आणि विकृती येऊ नये. प्रिव्हेन्शन हा मेन आहे. म्हणजे असं नको की होऊ द्या आजार आणि मग घेऊ औषधं. आपल्या लहान मुलांसाठी तरी आपण हा विचार जरूर करायला पाहिजे की पॅरेंट्स जागतायत, मुलं जागतायत. तुम्हाला आता आजार जर 30-40 होतोय, पण आपण लहान मुलांना 2 वर्ष 3 वर्षाची मुलं आहे आपल्यासोबत, ते पण जागतायत. आपल्या मुलांना आपण खूप चांगलं काहीतरी द्यावं असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं. पण मला असं वाटतं हीच गोष्ट खरी देण्याची आहे की त्यांनी आजारी केव्हा तरी होईल, मग आपण खूप बेस्ट ट्रीटमेंट देऊ, असं न जाता आपण याचा विचार करू, जीवनशैलीतच मूलभूत बदल करू. आणि अजून एक गोष्ट की जर तुम्हाला बाहेर जायचंय, तुम्हाला खायचंय, पिझ्झा खायचाय,
होणार असं, खावंसं वाटणार, आम्ही सांगतोय म्हणून थांबवणार तर बरोबर नाहीये. आहे. पण मग खायचंय, ठीक आहे, तुम्ही लंचच्या वेळेस खा पिझ्झा, हम्म. की जेव्हा खूप अशी छान भूक लागलेली आहे, तुम्ही खा. त्या दिवशी नंतर काही खाऊ नका, लंघन करा. वाटलं तर कोमट पाणी मध्ये घेऊ शकता, किंवा अगदी संध्याकाळी वाटलं तर थोडीशी मुगाची खिचडी किंवा एखादं फळ सूर्यास्ताच्या आधी. तर तुमच्या शरीराला जी पूर्ण रेस्ट मिळालेली आहे ती खूप छान काम करेल. आता उलट केलं, दिवसा पण खाल्लं, रात्री 9 वाजता पिझ्झा खाल्ला, झोपलो. मग आता पिझ्झाने काय केलंय, थांबलाय. म्हणजे मी असं नाही म्हणत पिझ्झाच वाईट आहे, तो कुठल्या वेळेस जातोय, किती मात्रेत जातोय, आपली क्षमता किती आहे, आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे, ऋतू कसा सुरू आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे फक्त चांगलं फक्त वाईट असं नाही, बॅलन्स साधूयात, सगळ्याचा आस्वाद घेऊयात. येस, अगदी बरोबर. याच्यात आणखी आपलं एक मगाशी लंच टाइम विषयी बोलणं झालं. मी पण पेशंट्सना खूपदा सांगते की 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे. 2च्या आधी तुमचं पचन पूर्ण झालेलं असलं पाहिजे. तर बऱ्याच जणांचा एक आक्षेप असतो की आमचा लंच आवर जो आहे ऑफिसमधला तोच 1-1:30च्या पुढे. तर मला असं वाटतं हे आपण परकीयांच्या अंमलाखाली खूप वर्ष राहिल्यामुळे आपण ती सिस्टीम अडॉप्ट केलेली आहे, ब्रेकफास्ट, डिनर, लंच अशी. तर या व्हिडिओद्वारे आम्ही दोघेही सगळ्यांना सांगू इच्छितो की जर तुमचं प्रायव्हेट ऑफिस असेल, जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांना जेवणाची जी वेळ आहे ती 10 ते 11 या वेळेत द्या. 1:30-2 या वेळेत तुम्ही कर्मचाऱ्यांना जेवायला भाग पाडत असाल तर त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येते. हे सगळ्या एम्प्लॉयर्सनी पण लक्षात घ्यायला पाहिजे आणि या व्हिडिओद्वारे आम्ही हा संदेश नक्की तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो. जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही असा आग्रह धरू शकता की आम्हाला या वेळेत जेवायचं आहे आणि संध्याकाळी पण या वेळेत जेवायचं आहे. असं केलं तर ती एक कार्यसंस्कृती बदलेल, आपली खाद्य संस्कृती बदलेल आणि हेल्थ रेशो आहे तो आणखी उंचावायला मदत होईल असं मला वाटतं. टीचर्स पण काय की असं सांगतात की 7 वाजता 7:30ला घरातून निघायचंय, मग 6 वाजता खाऊन जायचं. मग भूक लागलेली आहे का, नाही, वेळ झालेली आहे, कारण तिथे गेल्यानंतर आम्हाला वेळ नाही भेटणार. म्हणजे म्हटलं तर सत्य परिस्थिती आहे. पण आपण हा जो की यंत्रणा तयारच नाहीये आणि आपण टाकतोय. आणि त्याहीपेक्षा सवय लावून की जे असतं ना, सकाळी उठायचं, मग ड्रायफ्रुट्स खायचे, सगळ्या ऋतूमध्ये खायचे, पचतंय नाही पचतंय हे पण बघायचं नाही. ड्रायफ्रुट झाले की ज्यूस येतो, मग नाश्ता येतो, मग जेवण, मग म्हणजे पूर्ण एकामागे एक चालू, आणि सगळं ऑर्गॅनिक आहे, सगळं हेल्दी आहे. पण पचवणारा तयार आहे की नाही. आयुर्वेदामध्ये बघा, रिपोर्ट्स बघून ट्रीटमेंट नाहीये. अगदी सोपं जर तुम्हाला पाहायचं असेल की छान चाललंय आतमध्ये, काय काय गोष्टी पाहायला पाहिजे. भूक छान लागते का, अगदी कडकडून भूक की काही पण येऊ दे, छान मस्त भूक आहे. दुसरं, हलकेपणा वाटतोय का, पोट छान साफ होतंय का, झोप छान येते का, आणि मन शांत प्रसन्न आहे का, डोक्याला उगाच उद्योग नको. तर ह्या सगळ्या गोष्टी जर मला असं वाटतं छान असतील, तुम्हाला कुठलाही रिपोर्ट करायची काही एक गरज नाहीये. म्हणजे हे थोडंसं विधान थोडंसं धाडसी आहे. पण आता असं होतं ना, एका दिवशी तुम्ही 4 लॅबमध्ये रिपोर्ट करता ना, 4ही लॅबचे रिपोर्ट कधी तुम्ही कशावर विश्वास ठेवणार, किंवा प्रत्येकामध्ये डेफिशियन्सी दिसते. B12 आणि D3 तर कॉमनच आहे. आणि बरेचदा असं होतं की रिपोर्ट आल्यानंतर त्याची चिंता वाढते. पहिले नसते का ती डेफिशियन्सी, पहिले फॅटी लिव्हर नसतं का, पण मग याच्यामध्ये आल्या, अरे मला माहित पडलं, अरे माझ्या किडनी स्टोन आहे, अरे माझ्या गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन आहे. तो होताच पहिले, तो बरेच दिवसापासून होता. हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत, ते आज थोडे झालेले आहेत. म्हणजे डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी रिपोर्ट्स ठीक आहे, आवश्यक आहेत. पण तेव्हा असं होतं की आपण फक्त मग आता याच्यावर मी काय करू, मी काय औषध घेऊ, आणि तिथेही जर मला दिनचर्या किंवा माझं काही जीवनशैली सुधारायचं नसेल तर मग कठीण होतं पुढचं, आणि तुमचे पैसे, तुमचं शारीरिक कष्ट हे वाढत जातात. मग असं होतं की मी सगळ्या पॅथी घेतल्या आणि थोडं ट्रायल्स दिल्या. मी होमिओपॅथी घेतली, आयुर्वेदिक घेतलं, नॅचरोपॅथी घेतलं, सगळं करून झालं. तुम्ही पॅथी मी म्हणे कुठली पण घ्या, सिद्धांत आयुर्वेदाची फॉलो करा. मी बऱ्याचदा माझ्या पेशंटला सांगते काय घ्यायचं ते घ्या, पण आयुर्वेदाला नक्की, कारण आयुर्वेद जे तुम्हाला देतोय ना, पॅथी नाहीये, हा वेद आहे. बरोबर. आपण जीवनशैली आपली कशी असावी ते सांगणारा, एक आपल्याला ती गोष्ट शिकवणारी ती गोष्ट आहे. आयुर्वेदाचे जर तुम्ही संहिता बघितल्या, तिथे चिकित्सा स्थान इतकं नंतर दिलेलं आहे. जर त्यांना तसं असतं तर त्यांनी पहिल्यांदाच लक्षणं हे आहे, ही चिकित्सा आहे, आमचं काम सोपं झालं असतं, आम्हाला एवढं शोधावं नसतं लागलं. पण पहिल्यांदा दिनचर्या दिलेली आहे, आणि काय सांगितलेलं आहे, दिनचर्या जर तुम्ही पाळत असाल तुम्हाला आजार होणार नाही. दिनचर्या जर पाळत नसाल, आजारांना तुम्ही औषध घेतलं तरीही होणार नाही. आणि याच्यातही क्लासिफिकेशन दिलेलं आहे आपल्याकडे, सुखसाध्य, कष्टसाध्य. बरोबर. जे लोकांना काय वाटतं की सगळे आजार साध्य आहे आयुर्वेदामध्ये, असं नाहीये. बरोबर.
काही काही नाहीये. यांना प्रत्येक- बरेच लाईफस्टाईल हा. डिसऑर्डर्स मी जे आहेत एक त्यांना कम्युनिटी पोस्टला हा प्रश्न टाकला होता की सगळे हम्म. आजार साध्य आहे का, तर कमेंटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की फक्त वैद्य चांगला पाहिजे किंवा डॉक्टर चांगला पाहिजे, मग हा. सगळे साध्य आहे. अच्छा पण नाही, असं संहितेमध्ये पण दिलेलं नाही. नाही. कारण की चिकित्सा देणं, तुमचं निदान काय आहे ते शोधून काढणं, पंचकर्म घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी वैद्याचा रोल असू शकतो, पण किती पाळायचंय, हम्म. प्रकृती कशी आहे, काय कसं आहे, हे शेवटी तुमच्यावर डिपेंड Depend करतं. आहे. आजार किती जुना आहे, सगळ्या ट्रायल्स घेतल्या, 8, 10, 15, 20 वर्षाचा आजार आहे आणि मग आपण आता लगेच दिवस हम्म, करायचंय की हम्म. औषध, असं नाही होत. तर त्याची पण ते औषधं काय मदत करतील, त्या कंडिशन मधून तुम्ही बाहेर काढायसाठी, जे स्वतःहून त्याच्यातून निघायला कठीण जातं, मग हा औषध किंवा देवाचं सगळं पथ्य हे आपल्याला मदत करणार आहे आणि मग औषधं थांबणार आहे, कमी होणार आहे. कमी होणार आहे. बरोबर. पंचकर्मांनी एक ती शरीर शुद्धी होणार आहे, तेही ऋतूनुसार करावं. पंचकर्म असं नाही की गेलं आणि चला डिटॉक्स, ते तर मला खूप किती वेळ वाढलेलं आहे, आहे 8 दिवसाचा आजकाल. वेळ आहे आणि चला हो, पंचकर्म हो, करा, हो. असं पंचकर्म होत नाही. खूप वाढलेलं आहे त्याचं प्रस्थ. म्हणजे सोशल मीडियामुळे आजकाल बरेच जण स्वघोषित पंचकर्म तज्ज्ञ झालेले आहेत. आयुर्वेदामध्ये सांगितले, ज्याप्रमाणे एखाद्या फळातून जबरदस्ती रस काढायचा प्रयत्न केला तर ते फळही खराब होतं आणि रसही निघत नाही. त्याप्रमाणे ज्या वैद्याला दोषस्थितीची किंवा तुमच्या शरीराची व्यवस्थित माहिती नाही, अभ्यास नाही, त्यांनी जर तुमचं पंचकर्म करण्याचा, शोधन करण्याचा प्रयत्न केला तर शरीराची हानी होते आणि योग्य ते दोष सुद्धा निघत नाहीत. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगत असते की पंचकर्म करण्यापूर्वी विचार करा, त्या वैद्याचा अभ्यास, त्याचा अनुभव याची माहिती घ्या. फक्त मसाज आणि स्टीम म्हणजे पंचकर्म नाही, ते खूप सूक्ष्म, सखोल ज्ञान आणि अनुभव असलेलं शास्त्र आहे. त्यासाठी खूप अभ्यास लागतो. त्यामुळे अभ्यासपूर्वक निवड करणं हे फक्त तुमचं काम आहे.